तुम्हाला कधी कधी काही बॅड न्यूज कळली, काही मेसेज वाचला, कोणी काही हार्ट केलं, कोणी काही दुखतं, तर मन घाबरतं का? कोणाकोणाचं घाबरतं? सोल्युशन पाहिजे तेव्हा पहिलं स्वतःशी बोला की जीवनामध्ये, माझ्या पूर्ण लाईफमध्ये, माझ्या आयुष्यात जे मी कर्म केले त्याचे फळं मला भोगावंच लागणार. माझ्या आयुष्यात जर मी पाप केलं असेल तर मला पापाचं फळ भोगावं, आणि जर मी पाप केलेलं नसेल तर ह्या जगातली सगळी ताकद जरी एकवटली तरी पण मला कोणी दुःख देऊ शकत. हे स्वतःशी बोलायचं. दुसरा पाठ, इमिजिएट 100 पासून रिटर्न काउंट करत चला. 100, 99, 98, हे पहिला ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, भगवंताचं नाम जप करू शकताय. भगवंत, मी काय करतो? कृष्ण 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 कृष्ण. आणि नंतर निगेटिव्ह एनर्जी कुठे गेली आहे? माइंडनी, ह्या इंद्रियांनी कॉन्शियस माइंडला ती इन्फॉर्मेशन टाकली आहे. आलेली एनर्जी, इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन स्वरूपात मी बाहेर नाकावाट काढणार. ह्या टेक्निक आहेत. जर तुमची बॉडी लँग्वेज, फिजिओलॉजी जर राईट असेल तर तुमची मेंटॅलिटी राईट होऊ शकते. तुमच्या माइंडमध्ये आलेला न्यूज, आलेले इन्फॉर्मेशन, आलेली बॅड घटना, हिला कंट्रोल करण्यासाठी भगवंताचं नाव, डिलीट, काउंट, ह्या गोष्टी वर्किंग होतील. त्यानंतर ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि जर ती भीती आली, त्या ब्रीदिंगमध्ये जाऊन सुद्धा तो विचार येत असेल, तर तो विचार आलेला गोष्टी, त्याचं जो व्यक्ती म्हणतोय की असं असं होईल, असं असं करन, तर विचार करून पहा, त्याने जर ती ॲक्शन केली तर माझ्या लाईफमध्ये काय काय त्रास होणार आहे, आणि तो जो त्रास होणार आहे, तो त्रासातून मी कसं कॅपेबल स्वतःला वाचू शकतो. पहिला ऑप्शन. दुसरा गोष्ट, ती जी ॲक्शन करणार आहे, ते ॲक्शन मला बंद करण्यासाठी, त्याने ते नाही करावं, त्याच्यासाठी मी कुठल्या बाजूने त्याला समजू शकतो. त्याला मी माझ्या बाजूनी, जर मी ती जो ॲक्शन त्यांनी केली आहे त्याच रिलेटेड, जर समजा मी त्या जागेवर आहे, तर त्याला पण काहीतरी भीती असेल का नसेल ॲक्शन करणाऱ्या व्यक्तीला, रिॲक्शनची, तर मी माइंडमध्ये रिफ्लेक्ट करणार की काय होऊ शकतं. जर तो मला त्रास देतोय, असंच मी कोणाला त्रास दिला तर मला काय काय भीती असू शकते, हे रिफ्लेक्ट करायचं. क्लिअर होतंय? कोणाला समजलं? आणि त्यानंतर थर्ड स्टेज, पुन्हा भगवंताचे धन्यवाद मानवा. भगवंता, ताकद द्या मला सत्कर्म करण्यासाठी. जर जो व्यक्ती मला त्रास देतोय तर समजून त्याला किती त्रास होत असेल, नो प्रॉब्लेम. जर हे कर्मफळ मला भोगायचंच असेल ना, मी भोगणार, फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे. फेस दॅट प्रॉब्लेम, डोंट रन फ्रॉम प्रॉब्लेम्स. कळला पॉईंट?